परंपरा नाही, हा आहे जीवनाला दिशा देणारा मार्ग. हे केवळ विधी नाहीत, हे आहेत शास्त्राच्या अधिष्ठानावर उभे असलेले संस्कार. सनातन धर्मातील सण, पूजा, आचार आणि त्यामागचा अर्थ शास्त्रीय दृष्टिकोनातून, साधकांच्या संवादातून. सनातन संवाद, परंपरा, शास्त्र आणि सत्याचा संवाद. या रविवारी पाहुयात हिंदू जनजागृतीच्या साधक विजया वेसनेकर यांची वटपौर्णिमा या सणासंदर्भातील मुलाखत. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. हिंदू धर्मातील सण, उत्सव, श्रद्धा, परंपरा अशा साऱ्या गोष्टीवरती आपण आध्यात्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रकाश टाकणाऱ्या सनातन संवाद या विशेष मालिकेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हिंदू धर्मातील सण हे केवळ परंपरा नसून ते प्रत्येक सण हा एक नात्याचा उत्सव असतो. मग ते भाऊबीज असेल किंवा रक्षाबंधन असेल. तसंच हा सावित्रीच्या अढळ निश्चयाचा, पतिप्रेमाचा प्रतीक असणारा वटपौर्णिमा हाही सण पती पत्नीच्या नात्याचं प्रतीक म्हणून आजही तो त्याचं पतिप्रेमाचं महत्व अधोरेखित करणारा सण म्हणून पाहिलं जातं. तर आज या निमित्तानं आपण वटपौर्णिमा या विषयावर, म्हणजे ही वटपौर्णिमा नेमकी त्याची सुरुवात कशी झाली, ते आता साजरी करण्याची प्रथा कशी रूढ झाली, सध्या ते कशा पद्धतीने त्या सणाकडे पाहिलं जातं आणि आधुनिक पिढी याकडे कसं बघते, या साऱ्याचा वापर आज आपण आजच्या चर्चेत करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये हिंदू जनजागरण समितीच्या माननीय विजया वेसनेकर मॅडम आलेले आहेत. आपण आधी त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. मॅडम नमस्कार, तुमचं आमच्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. तर आता आपण बोलल्याप्रमाणे वटपौर्णिमा या सणाचं महत्व आजही अधोरेखित होत आहे, पण आत्ताची पिढी त्याकडे नेमके बघते कशी आणि हा सण नेमका सुरुवात कसं झाला, म्हणजे या सणाची सुरुवात कशी झाली, याचं आध्यात्मिक महत्व काय, याविषयी काय सांगाल? म्हणजे आता खरंच आवश्यकता आहे की आपल्या प्रत्येक सणांचं, व्रत वैकल्यांचं आध्यात्मिक महत्व जाणून घेणं. त्या दृष्टीनं पाहिलं तर आपले सण पण बघा, सगळे सण जे आहेत तर ते तिथीनुसार असतात. तशीच ही जी वडपौर्णिमा येते ती सुद्धा ज्येष्ठ जी पौर्णिमा आहे, तर त्या ज्येष्ठ पौर्णिमेला वडपौर्णिमा येते आणि त्यावेळी वडाची जी पूजन केली जाते. म्हणजे स्त्रिया सौभाग्य प्राप्तीसाठी आणि 7 जन्म हाच पती मिळावा यासाठी हे व्रत करतात. मग हे व्रत करण्यामागचा जो इतिहास आहे तर तो पण समजून घेऊया. म्हणजे सत्यवान आणि सावित्री या संदर्भातली एक कथा आहे. म्हणजे जेव्हा सत्यवानाचा मृत्यू होतो तेव्हा सत्यवानाचे प्राण हरण करण्यासाठी यमदूत आलेले असतात. पण सावित्रीचं जे तत्व, पातिव्रत्याचं तेज असतं ना, ते तेज एवढं असतं की ते यमदूत ते प्राण हरण करू शकत नाही. आणि त्यामुळे यमदेवतेला प्रत्यक्ष, यमदेवता जो धर्मराज आहे त्याला प्रत्यक्ष त्या सत्यवानाचे प्राण हरण करायसाठी यावं लागतं. जेव्हा तो प्राण हरण करायला येतो तेव्हा सावित्री त्याच्याशी धर्माच्या संदर्भात जी चर्चा करते, वादविवाद करते. तर ह्या चर्चेवर प्रसन्न होऊन जो यमदेवता आहे तर यमदेवता त्या सत्यवानाचे प्राण परत देतो. म्हणून ह्या गोष्टीला जास्त महत्व दिलेलं आहे. म्हणजे म्हणूनच ज्या स्त्रिया आहेत जसं सत्यवानाचं प्राण परत मिळून सावित्री जी अखंड सौभाग्यवती झाली, तर त्याप्रमाणे आपल्याला पण अखंड सौभाग्य मिळावं, आपल्याला 7 जन्म हाच पती मिळावा, म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये ह्या सणाला महत्व सांगितलेलं आहे. अच्छा. आज आपण पाहत, म्हणजे ते पूर्वापार हीच प्रथा आहे की वटपौर्णिमेला वडाची पूजा करणे. मग या वडाचीच पूजा करण्यापाठी मग काही आध्यात्मिक त्याचं महत्व आहे का? मग त्याचं आध्यात्मिक महत्व आहे, कारण जेव्हा सत्यवान सावित्रीचा विवाह झाला तेव्हा सावित्रीला माहिती होतं की सत्यवानाचं आयुष्य कमी आहे, तरी पण त्याच्यातल्या गुण बघून, म्हणजे सत्यवानाचे जे गुण बघून सावित्रीने त्याला वर म्हणून स्वीकारलं होतं. तेव्हा नारद मुनींनी स्वतः सावित्री देवीला प्रश्न विचारला होता की तुला माहित असून तू हे का केलेस, की का स्वीकारलं सत्यवानाला? तेव्हा तिने तो भाग सांगितला की जेव्हा ती वनात आली होती तेव्हा अंध माता पित्याची सेवा सत्यवान करत होता आणि त्या ती बघून, म्हणजे एवढ्या प्रेमळपणे ती सेवा करताना बघून त्याला तिच्या गुणांची जी जाणीव झाली. म्हणजे बाकीची संपत्ती किंवा ह्याच्यापेक्षा जे गुण महत्वाचे ते बघून सत्यवानाला तिनं वर म्हणून स्वीकारलं होतं. मग तेव्हा नारद मुनींनी सावित्रीला वटपौर्णिमेचं व्रत करायला सांगितलं होतं त्याच्या दीर्घायुष्यासाठी. आणि जेव्हा ही आता वटपौर्णिमेचं आपण बघतो ना, तर ह्या वटपौर्णिमेच्या 3 दिवस अगोदर सावित्रीनं हे व्रत केलं होतं, त्याचं पारणं त्या दिवशी होतं.
आणि त्याचं पारणं त्या दिवशी होतं त्यामुळे ती वडाच्या झाडाच्या ठिकाणीच होती आणि त्याच ठिकाणी मग हा जो संवाद आहे यमराजाचा आणि सावित्रीचा झाला आणि त्यातून ते प्राण परत मिळवले तिनं. म्हणून वट पौर्णिमेला वडाच्या झाडाचं महत्व अधिक सांगितलंय. म्हणूनच वडाच्या झाडाची पूजा वडाच्या झाडाची पूजा केली जाते. अच्छा. आता हे व्रत साजरे करण्याचं शहरी भागातली पद्धत वेगळी आहे, ग्रामीण भागातली पद्धत वेगळी आहे. ग्रामीण भागात आपल्याकडे वडाची झाडं मिळतात, पण शहरी भागामध्ये वडाची कुठली तरी एखादी फांदी आणून ती कुठल्या तरी एखाद्या बकेटमध्ये ठेवून त्याच्या भोवती ते दोरा गुंडाळला जातो. मग हा प्रकार तो म्हणजे हा जो फरक आहे दोन्ही याच्यामधला, संस्कृतीमधला, शहरी संस्कृती आणि ग्रामीण संस्कृतीतला, याविषयी काय सांगाल? म्हणजे तसं पाहायला गेलं तर वड पौर्णिमेची जी पूजा आहे तर ती प्रत्यक्ष वडाचीच पूजा करणं अपेक्षित आहे. आणि तसं बघायला गेलं शहरात म्हणजे अगदी शहरात मूळ ठिकाणी शहरी भागात नसेल तर आजूबाजूला रस्त्याच्या कडेला पण आता वडाची बरीच झाडं असतात. पण जो आता कसं करतात सण व्रत साजरं करताना सगळ्यांचा कल कसा आपल्याला जमेल तसं आपल्या वेळेनुसार करण्याचा भाग होतो. मग अशा माध्यमातून जर आपण केलं तर ती देवाची कृपा आपल्याला होणार आहे का? म्हणजे बऱ्याच वेळा आता मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे की वडाची फांदी तोडून आणून पूजा केली जाते. आता एक वडाची फांदी तोडणे म्हणजे ती जी वडाच्या झाडाची जी सजीव धारणा आहे ते फांदीमध्ये येणार का? जेव्हा वडापासून आपण ती फांदी वेगळी करतो तेव्हा ती फांदी निर्जीव होते ना, त्यामुळे तिची सजीव धारणाच मुळात संपुष्टात येते. मग अशा सजीव धारणा नसलेल्या निर्जीव फांदीची जर आपण पूजा केली तर आपल्याला म्हणावा तसा लाभ मिळणार आहे का? मग त्या दृष्टीनं तो लाभ मिळू शकत नाही. म्हणजे शक्यतो आपल्याला वडाच्या झाडाचीच पूजा करायला हवी. अगदी शहरामध्ये शक्य नाहीये की आपण वडाच्या झाडापर्यंत पोहोचू शकत नाही, आपल्याला अडचणच आहे. तर मग काय करू शकतो, तर वडाची जी प्रतिमा असते, छायाचित्र असतं, तर छायाचित्राची मनोभावे जर पूजा केली तर काय सांगितलं, शब्द रूप रसगंध शक्ती असं पण आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे ना. तर मग त्या चित्रासमोर भावपूर्ण जर आपण भाव ठेवून पूजा केली तर ते तत्व आपल्याला नक्कीच मिळू शकणार आहे. त्यामुळे वडाची फांदी आणून नको पूजा करायला. आता तुम्ही अगदी एका वाक्यात सांगितलं की आपल्या सोयीनुसार आता सण साजरे करायची परंपरा रूढ होते आणि ह्या सोयीमुळे म्हणजे जसं आपल्याला वाटतं तसं त्या पद्धतीने त्या करत चालल्या. पण मूळ तो वटपौर्णिमेचा जो मूळ गाभा आहे की वटपौर्णिमा कशी साजरी करावी त्याकडं म्हणजे आता ते अध्यात्मात कसं आहे, म्हणजे ती कशा पद्धतीने त्याची पूजा केली पाहिजे? वडपौर्णिमेची जी पूजा आहे तर ते पूजेपूर्वी काय सांगितले, सकाळी स्नान झाल्यानंतर म्हणजे अंघोळ झाल्यानंतर ज्या स्त्रियांनी व्रत करायचं त्यांनी संकल्प करायला पाहिजे की मला म्हणजे पतीला माझ्या दीर्घायुष्य लाभू दे, 7 जन्म आपल्याला मला हाच पती मिळू दे, त्याचबरोबर धनधान्य वृद्धी आणि माझ्या कुळाची वृद्धी होऊ दे असा संकल्प सकाळी करावा. आणि त्यानंतर पूजनाची पूर्वतयारी करून जिथे वड देवता आहे म्हणजे वडाचं झाड आहे तिकडे जाऊन ती आपल्याला पूजा करायची आहे. तर त्यावेळी सुद्धा आपण 7वी वस्त्र परिधान करणं म्हणजे आपल्या संस्कृतीत सांगितले की सण उत्सव जर असेल तर आपण आपल्या संस्कृतीत सांगितल्याप्रमाणे जर आपण 9वारी वस्त्र परिधान केलं, अलंकार घातले तर आपल्याला त्या अलंकाराच्या माध्यमातून त्या 9वारी वस्त्राच्या माध्यमातून आपल्यामध्ये सात्विकता वाढायला सहज सोपं जातं, मदत होतं आणि मग आपल्याला त्या व्रताचा लाभ अधिक मिळायला सहाय्य होतं. मग त्या दृष्टीनं अशा पद्धतीनं पूजेची पूर्वतयारी केली. पूजा करण्यासाठी आपण वडाच्या ठिकाणी गेलो, ते जात असताना सुद्धा तो भाव ठेवणं की आपल्याला ह्या माध्यमातून जे साध्य करायचं आहे तर त्यासाठी प्रार्थना करून जाणं आणि तिथं गेल्यानंतर षोडशोपचारी आपल्याला वडाची पूजा करायची आहे. पूजा करत असताना जेव्हा अभिषेकाचा विधी होईल तर अभिषेकाचा विधी झाल्यानंतर सूतवेष्टन सांगितलेलं आहे, म्हणजे सुती धागा जो आहे तर तो झाडाच्या मध्यभागी गुंडाळून 3 प्रदक्षिणा आपल्याला त्या वडाला काढायच्या आहेत. त्यानंतर जो भाग आहे तर प्रदक्षिणा काढल्यानंतर मग आपण पुन्हा प्रार्थना करायची आहे की आपल्याला ह्या व्रताच्या माध्यमातून माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे, मला अखंड सौभाग्य प्राप्ती होऊ दे, तसंच माझ्या म्हणजे धनधान्याने समृद्ध होऊ दे, कुळाची वृद्धी होऊ दे. म्हणजे कुळाच्या वृद्धीसाठी वडदेवतेला का प्रार्थना करायला सांगितले, वडाचा विस्तार कसा वाढत जातो ना, जशी पारंबी खाली येते तसा त्याचा विस्तार वाढत जातो, तसा वडाचा जसा विस्तार वाढत जातो तसा माझ्या कुळाचा विस्तार होऊ दे यासाठी तिथे प्रार्थना करायला सांगितलेली आहे. मग अशा पद्धतीनं प्रार्थना करून आपण म्हणजे मनोभावे तिथे थोडा वेळ बसून शांतपणे मग आपण यायला पाहिजे. त्या दिवशी पूर्ण दिवस असा उपवास करायला सांगितलेला आहे. अशा पद्धतीनं श्रद्धायुक्त अंतकरणाने आपल्याला हे व्रत करायला पाहिजे. तो जो सुती धागा
गुंडाळूनच ती पूजा केली जाते. मग ते त्याच्या पाठीमागचं मग अध्यात्म काय आहे की वडाला सुती धागाच का गुंडाळावं? महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे सुती धाग्याचं महत्व इथं का सांगितलंय की वड हा शिवतत्व रूपी सांगितलेला आहे. म्हणजे वडाचं झाड आपण बघितलं तर त्याची जी जर आपण खोड कापलं तर खोडाच्या मध्यभागी गर्भ साळुंखेचा वास सांगितलाय. म्हणजे शिवाचं तत्व हे त्या वडाच्या झाडामध्ये अधिक प्रमाणात असतं आणि हे शिवतत्व सुती धाग्याच्या माध्यमातून प्रक्षेपित व्हायला सहाय्य होते. जेव्हा स्त्रिया वडाला सुती धागा गुंडाळतात तेव्हा जो दोरा असतो, सुती असतो ना, त्याच्यामध्ये ते शिवतत्वाच्या लहरी सहजतेने आकृष्ट होतात आणि जेव्हा ती स्त्री त्याला प्रदक्षिणा घालते, गुंडाळते, तेव्हा त्या धाग्याच्या माध्यमातून ते तत्व तिला सुद्धा मिळतं आणि ती धागा जसं गुंडाळेल ना तसं ते शिवतत्व सगळीकडे पसरलं जातं आणि त्याचा लाभ कसा होतो, त्या स्त्री बरोबर अनेकांना सुद्धा त्या शिवतत्वाचा लाभ होतो. म्हणजे वडाला शिवस्वरूप मानलं जातं आणि शिवस्वरूप मानूनच वडाची जी पूजा केली जाते त्या माध्यमातून असं असतं की कर्माला शिवाची जोड देणं. म्हणजे शिवस्वरूप त्या वडाला शिवस्वरूप मानून म्हणजे पती त्या स्वरूपात मानून पतीला माझ्या आरोग्य मिळवू दे, दीर्घायुष्य मिळवू दे असं भाव ठेवून त्या पतीच्या ठिकाणी म्हणजे शिवरूपच आहे माझा पती सुद्धा आणि माझ्या प्रत्येक कर्माला, माझ्या आयुष्यात जे काही पुढे कर्म घडेल त्या प्रत्येक कर्माला शिवाची म्हणजे माझ्या पतीची साथ लाभू दे असा भाव ठेवून ही कृती आपल्याला करायला सांगितलेली आहे. वडाच्या झाडाला दोरा गुंडाळणं त्यासोबत खाली त्याची पूजा करत असताना फळे सुद्धा अर्पण केली जातात त्या वडाच्या झाडाखाली. ती 5च फळे अशी अर्पण करावी असं पण त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे का किंवा त्याच्या पाठीमागे अध्यात्म काय आहे? त्याच्या मागे पण शास्त्र आहे. म्हणजे 5 फळं म्हणजे आपल्याकडे आपल्या धार्मिक कृतीमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला 5 फळांचं सांगितलेलं आहे. तर हे फळांचं महत्व काय आहे? फळं ही आपतत्वाशी निगडीत असतात. आपण जे पंचतत्व बघितलं त्यामध्ये पंचतत्वामध्ये आपतत्व जे आहे म्हणजे फळ ही रसदार असतात ना, म्हणून ही रसदार फळं कशी आहे आपतत्वाचं निर्देशक असतं. आपतत्व हे शक्ती ग्रहण करत असतं आणि ही 5 फळं जेव्हा 5 फळांची ओठी आपण भरतो तेव्हा काय होतं त्या माध्यमातून ती जी चैतन्य शक्ती असते, आपतत्व असतं, तर ते देवतांचं तत्व त्या आपतत्वाच्या माध्यमातून सहजतेने जीवाच्या कोशामध्ये पसरलं जातं. म्हणजे झिरपतं ते आपल्या आणि त्याच्यामुळे त्या आध्यात्मिक तत्वांचा जो लाभ आहे ना तो आपल्याला होतो. पण फळं खरेदी करताना पण लक्ष काय ठेवायला पाहिजे की देवाला जे अर्पण करतो ती चांगली फळं असावीत, पिकलेली रसदार फळं असावीत. त्याबरोबर ती फळं खरेदी करत असताना पण काय लक्षात घ्यायला पाहिजे, जे देव मानतात, जे धर्म मानतात अशांकडेच आपण ही फळं घ्यायला पाहिजे. मग हा पण लक्षात ठेवण्यासारखा भाग आहे. अच्छा. आता केवळ हाच सण नव्हे तर कुठलाही हिंदूंचा कुठलाही सण आला की त्याच्यावरती सोशल मीडियावरती काही विडंबनात्मक किंवा अशा मेम्स किंवा अशा काही गोष्टींचा प्रसार हा सातत्याने सुरू असतो. आता याच्या बाबतीत ती थट्टेचा सूर येतो. म्हणजे बायकांनीच फक्त हाच नवरा 7 जन्म पाहिजे म्हणून का पूजा करावी, पुरुषांना पण तीच बायको 7 जन्म पाहिजे म्हणून पूजा करू नये का? किंवा त्या दरम्यानच्या काळात असेही काही सोशल मीडियावरती मेसेज फिरतात की आता ते नेमकं देवाला कळणार कसं, ते एवढे धागा एकमेकांच्यात ते गुंतलेत किंवा अशा पद्धतीनं या साऱ्या सणाची चेष्टा मस्करी केली जाते. तर याविषयी काय सांगाल की या समाजानं याकडे कसं बघितलं पाहिजे, म्हणजे काय नेमकं यातनं साध्य होणार आहे समाजाला? अगदी छान प्रश्न आहे. म्हणजे आता जर स्थिती बघितली म्हणजे ही जी लोकांची भावना झाली आहे, हे जे विचार प्रक्रिया झाली त्या मागचं कारणच आहे की मुळात लोकांना धर्मशिक्षण कुठे दिलं जात नाही. धर्मशिक्षण नसल्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सण उत्सव जे काय सांगितलं त्याचा आध्यात्मिक आधार काय आहे, आध्यात्मिक महत्व काय हेच माहिती नसतं ना. आणि त्याच्यामुळे असा कुठेतरी युक्तिवाद केला जातो, प्रतिवाद केला जातो की स्त्री पुरुष समानतेचा पण विचार केला जातो. पण ज्या गोष्टी ज्यानं करायचं त्यानंच ते करायला पाहिजे ना. तुम्ही स्त्री पुरुष समान, स्त्रिया करतात म्हणून मी करतो असं म्हणून चालणार आहे का सांगा? स्त्रियाला जसं मातृत्वाचं वरदान दिलंय, स्त्रिया बाळाला जन्म घालतात म्हणून पुरुषांनी घालू शकतात का? नाहीच ना. तो भाग वेगळाच निसर्गानं ठेवलेला आहे. त्याचबरोबर आता व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण विचार केला, एखादा पेशंट आहे, रुग्ण आहे आणि त्याचं समजा एखादी सर्जरी करायची, ती सर्जरी एखाद्या इंजिनियरनं केली तर चालेल का? त्याच्यासाठी कोण असायला पाहिजे, तर तो त्या विषयातला पारंगत डॉक्टरच असायला पाहिजे ना. मग त्याच दृष्टीने म्हणजे हिंदू धर्मात जी सण उत्सव व्रत ते सांगितले, ज्यांनी कुणी कुठले सण करावेत, स्त्रियांनी काय करावं, पुरुषांनी काय करावं, हे नियम ऋषी मुनींनी घालून दिले, ते आपल्या कल्याणाचा विचार करून घालून दिलेले आहेत. मग त्याचं जर आपण पालन केलं तर त्याचा आध्यात्मिक लाभ आपल्याला
होणार आहे ना. जसं स्त्रियांना जसं वटपौर्णिमेचं सांगितलं तसं गुरुचरित्र वगैरेचं पारायण करायचं असेल तर त्याचा अधिकार स्त्रियांना दिलेलाच नाही ना, तो पुरुषांना दिलेला आहे. म्हणजे आपल्या धर्मात वेगळे सण असू दे, उत्सव असू दे किंवा व्रत असू देत, त्याचा जे विभाजन ऋषीमुनींनी केलं त्याचा आध्यात्मिक आधार आहे, शास्त्र आहे. मग ते समजून घेऊन आपण केलं तर आपल्याला त्याचा लाभ होणार आहे. काहीतरी करायचं म्हणून केलं तर त्याचा आध्यात्मिक लाभ नाही होणार ना. बरोबर. आता आत्ताच्या संस्कृतीचा विचार केला, ग्रामीण असो शहरी असो, तर झपाट्यानं तंत्रज्ञानाचा बदलाचा वेग हा प्रचंड, म्हणजे झपाट्यानं सगळं तंत्रज्ञान बदलत आहे. त्यानुसार सगळ्याच गोष्टी बदलत आहेत. आपली विवाह संस्कृती असेल किंवा म्हणजे कुटुंब व्यवस्था असेल, विवाह संस्था तरी म्हणजे आता त्या मोडीत निघायच्या मार्गावर आहेत, मोडकळीस आलेल्या आहेत. मग अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या मुली वटसावित्री साजरी करतातच, त्या एक पॅशन म्हणून पण करतात. आता बघितलं तर त्या वटपौर्णिमेच्या दिवशी त्या वडाला दोरा गुंडाळताना सेल्फी म्हणजे व्हिडिओ काढणे, सोशल मीडियावरती ते पोस्ट करणे, ह्यात त्यांना रस जास्त असतो. त्या दिवशी मी किती छान दिसते आणि ती पूजा मी कशा पद्धतीने करते ह्याचं सगळ्याचं एक सोशल मीडियावरती त्याचं हे सुरू आहे, अवडंबर सुरू आहे. तर ह्या सगळ्या, आता तुम्ही जो याचा इतिहास सांगितला, या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या महिलांना, आत्ताच्या मुलींना तुम्ही आव्हान काय कराल की वटसावित्रीकडे त्यांनी कसं बघावं? अगदी योग्य प्रश्न विचारला तुम्ही. म्हणजे आता बघितलं तर सगळे सण उत्सव करत असताना त्याचा धार्मिक जो आधार आहे, आध्यात्मिक आधार आहे, तर तो बाजूलाच ठेवला गेलाय. आणि जास्तीत जास्त जे अवडंबर आहे तर ते सुद्धा काय आहे, प्रसिद्धी, सोशल मीडिया म्हणतो की फोटो सेशन करणं. म्हणजे आधी त्याचं नियोजन पूजा म्हणून नाही तर ते फोटोशूट करण्याच्या दृष्टीनेच त्याचं नियोजन केलं जातं आणि त्याच दृष्टीनं तो पूर्ण म्हणजे कार्यक्रम आवरल्या पद्धतीनं एखादा सण उत्सव साजरा करतात. पण मुळातच काय समजून घ्यायला पाहिजे की हा हिंदू धर्मात सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याचं आध्यात्मिक महत्व आहे. आणि अशा पद्धतीनं जर आपण त्याचा प्रयत्न केला तर त्याचा लाभ आपल्याला होणार नाही ना अधिक प्रमाणात. म्हणजे हे जे वटपौर्णिमेचं व्रत आहे तर ते पतिव्रता धर्म म्हणून सांगितलंय. कुटुंब व्यवस्था व्यवस्थित राहावी. तुम्ही आता जसं म्हटलं ना, आताच्या काळात कुटुंब व्यवस्थाच मोडकळीस आलेली आहे. तर स्त्रियांना म्हणजे आता आपण ह्या दृष्टिकोन का दिलाय की 7 जन्म हाच पती मिळावा, म्हणजे एकाशी एकनिष्ठ राहणे. मग एकनिष्ठ जेव्हा एकाशी राहतो तेव्हा कुटुंब व्यवस्था मोडकळीस होणार आहे का सांगा? नाही होणार. ती कुटुंब व्यवस्था टिकली जाणार आहे. म्हणून आपल्या सण उत्सवांचं महत्व आहे, व्रतांचं महत्व आहे, तर ते समजून घेऊन खरं तर आपण हा भाग करायला पाहिजे. म्हणजे सगळ्याच गोष्टी कुठेतरी अंधश्रद्धा म्हणून बाजूला ठेवून जे चांगलं आहे त्याचा स्वीकार न करता आपण कुठेतरी पाश्चात्यांचं अंधानुकरण करत राहिलो तर आपलं जीवनाचा ऱ्हास होणार आहे ना. आपणच म्हणजे रसातळाला गेल्याचा प्रकार होणार आहे. म्हणून आता खरं काय बघायला पाहिजे, हिंदू जनजागृती समिती अंतर्गत आपण हेच आवाहन करतो सर्वांना की सध्याच्या काळामध्ये आवश्यक जे आहे की आपला धर्म समजून घ्या, धर्म शिक्षण घ्या आणि धर्माचरण करून खरा जो आनंद आहे, जीवनाला जो दिशा देणारा आनंद तो कुठून मिळणार आहे? आपल्या धर्माचरणातून मिळणार आहे. म्हणून ह्या ज्या वटपौर्णिमेसारख्या ज्या गोष्टी आहेत तर हे वटपौर्णिमा साजरी करायची म्हणून न करता त्याचा आध्यात्मिक लाभ समजून घेऊन त्याचं जे महत्व आहे ते समजून घेऊन जर श्रद्धापूर्वक आपण अंतकरणानं जर ते केलं तर त्या वटपौर्णिमेचा लाभ होऊन आपली कुटुंब व्यवस्था पण चांगली राहणार आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार जाऊन आपली पुढची पिढी सुद्धा सुसंस्कारित होणार आहे ना. तर त्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे आपण धर्म समजून घ्यायला पाहिजे, धर्माचं आचरण करायला पाहिजे आणि संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. ही सार्वत्रिक गरज आहे आणि ही याकडे सगळ्यांनीच लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच मॅडम, तुम्ही हे वटपौर्णिमेचं जे आध्यात्मिक आणि महत्व सांगितलं, आजच्या आधुनिक महिलांना जे आव्हान केलं त्याचा ते नक्कीच विचार करतील आणि सणांच्याकडे फक्त एक म्हणजे काय म्हणतोय आपण त्याला, आनंद उपभोगण्याचं एक साधन नव्हे किंवा तो आनंदोत्सव नसून तो सण हा म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक भक्तिभावानेच तो साजरा केला पाहिजे. हा तुम्ही संदेश दिलात, आपण इथं आलात आणि या पद्धतीने आमच्या दर्शकांशी संवाद साधला त्यासाठी आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद.